साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव विविध शाळांमध्ये अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय। साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, साईबाबा कन्या विद्या मंदिर, साईबाबा ज्युनियर कॉलेज, साईबाबा महाविद्यालय, साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था या सर्वांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव अगदी आनंदात साजरा करण्यात आलाय। ईश्वरी प्रत्येक गुरुला माझी शतशः वंदन। अशा प्रकारे आपल्या अनमोल असलेल्या गुरूंना वंदन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया। संस्कृतीची ही या पवित्र मंचावरती आम्ही विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहोत। सर्वप्रथम गार्गी अनिता साहेब। Purnima festival, Guru is aspiration, Guru is inspiration. Parents are our first Purnima उत्सव। भारतीय संस्कृति। गुरु के बिना कोई ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं। भटक जाता है जब इंसान तब गुरु के बिना कोई सहारा नहीं। भटक जाता है जब इंसान तब गुरु के बिना कोई सहारा नहीं। दोस्तों, कौन होता है गुरु? ईश्वर के बाद अगर कोई है तो वो गुरु है। ईश्वर के बाद अगर कोई है तो वो गुरु है। दुनिया से वाकिफ जो कराता है वो गुरु है। दुनिया से वाकिफ जो कराता है वो गुरु है। हमें अच्छा इंसान जो बनाता है वो गुरु है। हमें अच्छा इंसान जो बनाता है वो गुरु है। हमें हीरे की तरह तराशते है वो गुरु है। हमारे अंदर एक विश्वास जगा दे वो गुरु है। जो हारे हुए को भी जिता दे वो गुरु है। जो हारे हुए को भी जिता दे वो गुरु है। क्या कहे गुरु के बारे में अल्फाज नहीं मिलते। क्या कहे गुरु के बारे में अल्फाज नहीं मिलते। ये वो फूल है चमन के जो बार बार नहीं खिलते, जो बार बार नहीं खिलते। धन्यवाद। तो आपण खूप वर्षांपासून नाही तर पुरातन काळापासून साजरा करत आहोत। आपण परिपाठात प्रवीणीतील हे वाक्य नेहमी म्हणत असतो की मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि आई वडिलांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन। वरील वाक्यातील पालक, गुरुजन आणि वडीलधारे माणसं हे आपले गुरु असतात। गुरु म्हणजे नक्की कोण? की जे आपल्याला ज्ञान देतात, आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात, ज्यांच्यामुळे आपल्याला विविध विषयाचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते। गुरु हे कधी वयाने मोठे किंवा छोटे नसतात, तर ते ज्ञानाने, मानाने मोठे असतात। यांच्याबद्दल बोलायचे झाले तर खूप बोलता येईल, पण वेळेची मर्यादा दरवेळेस येत असते। गुरु म्हणजे कोण असतात ह्याबद्दल तर आपण समजूनच घेतले, पण ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे। याचा उल्लेख रामायण, महाभारत यासारख्या अनेक पुराणांमध्ये सापडून येतो। एकलव्याचे, अर्जुनाचे गुरु म्हणजे द्रोणाचार्य। आपल्या सर्वांना माहितीच आहे की गुरुपौर्णिमा ही व्यासाच्या आत्मनिमित्ताने साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणले जाते। 4 वेदांचा अभ्यास करून आपल्याला त्याचे ज्ञान प्राप्त करण्यास मदत करणारे गुरु म्हणजे व्यास। ते जगाचे गुरु आहेत, म्हणून आपल्या शिक्षकांमध्ये पण त्यांचा अंश आहे। म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांची आठवण करून शिक्षकांना वंदन केले जाते। धन्यवाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। व्यास पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशालबुद्धे अशी प्रार्थना करून गुरुंना प्रथम वंदन करण्याची परंपरा आहे। भारतीय परंपरेत गुरु शिष्याची जोडी प्रसिद्ध आहे। भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली। संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात श्री विठ्ठलाची भाषा करत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबाचे। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले जाते। गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या गुरुची प्रार्थना करतो किंवा करावयाचा असतो तो हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा। गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे। गुरु विना ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे। गुरु विना न मिळत ज्ञान, गुरु विना न मिळत ज्ञान, ज्ञाना विना न होई सन्मान। जीवन भव सागर तराया, चला बंधू गुरु राया, चला बंधू गुरु राया। आपण आन्सर जे जे ठावे दे दे दुसऱ्यासी देई, आपण आन्सर जे जे ठावे दे दे दुसऱ्यासी देई। शहाणे करून सोडी सकळ जना, तोची गुरु खरा आदि सयाची चरण धरा। माझ्या जीवनातील माझे गुरु माझे आई बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू आणि माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन देणारे, माझी मदत करणारे
असणाऱ्या माझ्या मैत्रिणी, जीवनातील ज्ञान, अज्ञात व्यक्ती, तुम्ही सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहात. आपणांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला वंदन करते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक सांगते. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अशा या शुभ दिनी माझ्या सर्व गुरुजनांना मी वंदन करते. अशा शुद्ध पौर्णिमाला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानियांचा राजा म्हणून त्याला मानतात. त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केली. रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण त्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, ज्ञान मिळवतो. अशा गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. चराचरातील मुंगीपासून ते वृक्षवल्लीपर्यंत म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत न कळत ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा गुरुचा गौरव भारतीय संस्कृती करते. गुरु बिन कोण बनावे पाठ हा प्रश्न प्रत्येक साधकाला पडलेला असतो. ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी गुरु हवाच. गुरु थोर की देव थोर म्हणावा. गुरु थोर की देव थोर म्हणावा. नमस्कार कोणास आधी करावा. मना माझिया गुरु थोर वाटे. त्यांच्या कृपा प्रसादे रघुराज भेटे. आपल्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. म्हणूनच म्हणतात माता माझी गुरु, माता माझा कल्पतरू. भारतात गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासून दिसते. वसुदेवांना संजीवनी विद्या प्राप्त करण्याकरता शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करा. म्हणून तर प्रकांड पंडित असलेल्या नामदेव महाराजांनी मुक्ताईला आपला गुरु मानले. तर छत्रपती शिवाजी महाराजांना मैत्रिणींनो, आपण गुरुजी आहेत. मैत्रिणींनो, पहिले गुरुजी म्हणजे माझे आई, दुसरे म्हणजे माझे वडील आणि तिसरे म्हणजे माझे शिक्षक. मैत्रिणींनो, शिक्षक जर आले नसते तर जगाची ओळख झाली नसती. मैत्रिणींनो, शिक्षक जर आले नसते तर जगाची ओळख झाली नसती. मैत्रिणींनो, वडील नसते तर शाळेला कोण शिकवलं असतं. मैत्रिणींनो, वडील नसते तर शाळेला कोण शिकवलं असतं. आणि आई जर नसती तर ते जन्म कोण दिलं असतं. अहो मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यातील गुरुजी येतात आणि वाईट गोष्टीपासून लांब ठेवण्यासाठी आई, वडील व शिक्षक हेच आपले गुरु असं सांगतात. पण आई म्हणते की ना तू अभ्यास कर. पण मुलीला हे कधी पटत नाही. पण मोठं झालं तरी लहान. माणसाकडे साई पुकारलं तर शिर्डीच्या अवल्लीय लोकांनी बाबा बाबा म्हटलं. जळत्या धुळीतून वाचविले बाबा तुम्ही छोट्याशा बाळाला. जळत्या धुळीतून वाचविले बाबा तुम्ही छोट्याशा बाळाला. ऊर भरून आला साई, ऊर भरून आला. धन्यवाद. आईने मला जन्म दिला. दुसरं म्हणजे वडिलांनी मला सागायला शिकवले. तिसरं म्हणजे गुरुजींनी मला ज्ञान दिले. आज गुरुपौर्णिमा आहे. कविता सादर करीत आहे. गुरु म्हणजे काय ना वयाचे बंधन ना त्याची जोड. त्यास नाही कोणाची जोड. ज्यास आहे आधार ज्ञान, जो करी त्याचे निस्वार्थ प्रार्थना. त्याचे श्री गुरु मानावे, देवास तेथेशी पावावे. त्याचे श्री गुरु मानावे, देवास तेथेशी पावावे. माझी आई माझी आद्य गुरु, तिने वर्ष जीवन गुरु सुरू. माझे पिता झाले मम द्वितीय गुरु, कष्टाने केले पायावर उतरू. विद्यालयाचे शिक्षक निरंतर गुरु, कर्तृत्ववान केले करून शून्यातून सुरू. जीवनातील प्रत्येक टप्प्यात जनाची भेट करू.
शिकवले काही थोडेसे सर्वांनी बनून माझे गुरु. ज्याने शिकवली मदती तोची मानावा गुरु. सर्व गुरूंना वंदन करून गुरु गुरु पौर्णिमा सुरू. गुरु गुरु पौर्णिमा सुरू. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. गुरुच्या नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा गुरु शिष्याच्या नात्यातल्या प्रेमाच्या आदराचे प्रतीक मानले जाते. ईश्वर आपल्या प्रेमाच्या आदराच्या प्रतिने आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस होय. एक दिवस काय झाले, एक गुरुवार मिळाले. जर का तुला गुरुदक्षिणा घ्यायची नसेल तर तू मी जसे शिष्य घडवले आहे तसे तू घडव. तुझे ज्ञान इतरांना वाटली तुझी गुरुदक्षिणा असेल. गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. धन्यवाद. गीत सादर करणार आहे ते तुम्ही शांत गीतेने ऐकाल. जिसने भी तेरे कदमों पे सर को झुकाया है, ओ शिरडी वाले बाबा तूने गले से लगाया है. ओ बाबा तेरे चरणों पे करता हूँ फरियाद मैं. सारे जहां ने ठुकराया तो आया तेरे पास में. करुणा का सागर तू, दया का भंडार है. माँ की ममता तू ही पिता का प्यार है. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. ओम साईं राम. ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. ओ मेरे सर पे साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. धन्यवाद. या सर्व गोष्टी आपल्याला गुरूंकडून प्राप्त होतात. गुरु म्हणजे ध्यान, गुरु म्हणजे परब्रह्म. शिष्य व गुरु यांचे नाते अलौकिक असते. आपले सर्वप्रथम गुरु आई वडील व सर्व थोर माणसे. आयुष्य जगण्यासाठी आणि त्याला योग्य मार्गाने जगण्याची शिकवण गुरु देत असेल. गुरु आपली प्रेरणा आहे, तर गुरु आपल्या अवतीभोवतीचे तेज आहे. म्हणूनच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. प्रतिमाच्या रीतीने पूर्ण केले आहेत, तर एकदा जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं, घडवलं अशा गुरुजनांचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तर अशाच गुरुजनांच्या सन्मानाकरिता मी आमंत्रित करते सर्वप्रथम आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे, आपली शाळा सक्षम रीतीने चालवणारे असे आपले विद्यालयाचे मनमिळावू प्राचार्य श्री वरगुडे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राजक्ता काळे आणि सानिया मणी. सर्वप्रथम मी माझ्या गुरुजनांना, माझ्या सहकारी शिक्षक गुरुजनांना आणि आपण जरी विद्यार्थी असलात तरी आपल्यामध्ये देखील खूप काही चांगले सद्गुण आहेत. म्हणून तशा अर्थानं आपण देखील गुरुच आहात. या सर्व गुरूंना मी सर्वप्रथम वंदन करतो. आज आपल्या विद्यालयात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि या उत्सवाचं आयोजन केलेले आपल्या विद्यालयाचे शिक्षक श्री अजिंक्यदेव गायकवाड सर, श्रीमती मुळे मॅडम आणि आपल्या विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री प्राणेश कुलकर्णी यांनी अत्यंत सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधनं गुरूंबद्दलची महती सांगितलेली आहे. आज गुरुपौर्णिमा
आणि त्या निमित्तानं एका विद्यार्थिनीनं एक श्लोक या ठिकाणी म्हटलेला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंना ब्रह्माची उपमा दिलेली आहे, गुरूंना विष्णूची उपमा दिलेली आहे आणि गुरूंना महेशाची अर्थात श्री शंकराची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. मग एकाच वेळेस शिक्षक किंवा गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश असू शकतात का? माझ्या पद्धतीनं या श्लोकाचा मी लावलेला अर्थ कदाचित ग्रंथांमध्ये तो अर्थ वेगळाही असेल, पण मला तो अर्थ भावला तो तुम्हाला मी सांगतो आहे. गुरुर ब्रह्मा, ब्रह्मा म्हणजे या विश्वाचा निर्माता, आपल्या ज्ञानाचे निर्माते उद्गाते गुरु आहे आणि म्हणून गुरूंना ब्रह्माची उपमा दिलेली आहे. विष्णू या जगाचं पालन पोषण करणारा आणि म्हणून ज्ञानाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचं पालन पोषण करणारा हा गुरु असतो, शिक्षक असतो आणि म्हणून तशा अर्थानं गुरूंना विष्णू म्हटलेला आहे. आणि राहिले महेश अर्थात श्री शंकरदेव. ब्रह्मा विष्णू आणि महेश उद्गाचा सांभाळ करणारा आणि विनाश करणारा. मग भगवान शंकर हे विनाशक होते का? नाही, त्यांनी कुतत्वांचा विनाश केलेला आहे. गुरु विद्यार्थ्यांमधील अज्ञान दूर करतात, अज्ञानाचा नाश करतात आणि म्हणून गुरूंना शंकराची देखील उपमा दिलेली आहे. विद्यार्थी मैत्रिणींना तुम्ही शाळेमध्ये येता तेव्हा आम्ही तुमचे गुरु असतो, तुम्ही घरी जाता तेव्हा आई वडील तुमचे गुरु असतात आणि म्हणून नेहमी आई वडिलांची शाळेतील शिक्षकांची आज्ञा प्रमाण माना. एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मागच्या महिन्यातील उदाहरण आहे. आपल्या विद्यालयामध्ये 5वीच्या मुली नवीनच आलेल्या होत्या. वर्गामध्ये काहीसा बरं का, जास्त नाही, काहीसा गोंधळ सुरू होता आणि म्हणून मी त्या वर्गामध्ये गेल्यानंतर विद्यार्थिनींना सांगितलं, तुम्ही घरी गेल्यानंतर कुणाचं ऐकता? काही विद्यार्थिनींनी सांगितलं, आम्ही आई वडिलांचं ऐकतो. शाळेत आल्यानंतर तुम्ही कुणाचं ऐकता? मग त्या म्हटल्या, आम्ही शाळेमध्ये शिक्षकांचं ऐकतो. मग माझा ऐका, अभ्यास करत बसा. त्यांना असं सांगितलं आणि मी पुन्हा शेजारच्या वर्गामध्ये अध्यापन करण्यासाठी आलो. पुन्हा काहीसा गोंधळ वर्गामध्ये सुरू झाला. मग मी पुन्हा त्यांना दरडावलं, पुन्हा पाठीमागे आलो. पाठीमागे आल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला. बाहेर आलो, बाहेर काही मुली होत्या. मी अगदी स्पष्टपणाने ऐकता आलं नाही मला, पण मुलींनी सांगितलं. त्या मुली एकमेकांमध्ये बोलत होत्या, हे गप्प बसा ग, होत्या बाबा आला बरं का. बघा, त्यांच्याकडनं अजाणतेपणे, म्हणजे त्यांना असं काही मला भोत्या बाबा वगैरे म्हणायचं नव्हतं, पण अजाणतेपणानं गुरूंबद्दल थोडस वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडनं बोललं गेलं. आपण आयुष्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की आपल्याकडनं कुणाबद्दलही चुकीचा उच्चार होणार नाही, याची आयुष्यामध्ये काळजी घ्या. वेळ कमी आहे म्हणून जाता जाता तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगेल मुलींनो, आयुष्यामध्ये अंधश्रद्धांमध्ये कधीही अडकू नका, अंधश्रद्धेच्या फेऱ्यामध्ये अडकू नका, हे मी तुम्हाला गुरु म्हणून सांगतो. भरपूर शिका. तुमच्यासाठी, तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ते कुठेही मध्यावरती सोडू नका. शिका आणि आपल्या पायावरती उभं राहा. आपल्या आई वडिलांचा सन्मान करा. कुठेही आपलं पाऊल चुकीचं पडणार नाही याची काळजी घ्या. महत्वाचं म्हणजे वेळेचा सदुपयोग करा. तुम्ही विद्यार्थिनी आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि मिळेल तो वेळ अभ्यासासाठी आणि अवांतर वाचनासाठी निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करा. आपल्या आरोग्याकडे सदैव लक्ष ठेवा आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यात व्यसनांपासून दूर राहायचं. असं काही नाही बरं का. तुम्ही म्हणताल सर आम्ही मुली आहोत, आम्ही काही व्यसन करतो का? मुली व्यसन करत नाही. मग फक्त मुलंच व्यसन करतात का?
असं पण नाही. आयुष्यामध्ये व्यसन जे व्यसन असतं आणि ते आपलं हानिकारक असतं, त्यामुळे कुणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. एका दीपाली, तिचं मला नेमकं नाव आठवत नाही, त्या मुलीनं गुरूंबद्दल एक छानशी कविता केलेली आहे. ही कविता मी माझ्या कविता नेहमीच ऐकवतो, पण आज एका विद्यार्थिनीची कविता तुमच्या पुढे मी सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे गुरु तुम्ही. थरथरले पाय घाया झालो आम्ही, थरथरले पाय घाया झालो आम्ही, गिरिराजाचा धीर गुरु दिला आम्हा तुम्ही. देवळातील देव नाही पाहिला आम्ही, देवळातील देव नाही पाहिला आम्ही, पण आई वडिलांतील देव दाखविला तुम्ही. गुरु आई वडिलांतील देव दाखविला तुम्ही. चिडचिड तणाव स्वतःलाच विसरलो आम्ही, चिडचिड तणाव स्वतःलाच विसरलो आम्ही, संयम आणि शांतीचा मार्ग दाखविला तुम्ही. संयम आणि शांतीचा मार्ग दाखविला तुम्ही. कशात शोधावे सुख आनंदा पोरके होतो आम्ही, कशात शोधावे सुख आनंदा पोरके होतो आम्ही. सत्य आणि आत्मानंदाचा गुरु एकच प्याला दिला तुम्ही, गुरु एकच मार्ग दिला तुम्ही. गुरु वर्तन हे वृक्षासम असते, गुरु वर्तन हे वृक्ष आणि झाडाप्रमाणे असते. मान अपमान समान असतात, गुरूंना मान अपमान समान असतात. मुलींनो, या मुलीनं आपले गुरु पौर्णिमेनिमित्तचे सुंदर भाव या कवितेमधनं टिपलेले आहेत. आणि शेवटची कविता माझी स्वतःची आहे. मी त्याला सुरात गाण्याचा प्रयत्न करतो. माझा आवाज इतका खास नाही, पण तरी देखील तुमच्याकडे मी ते सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. विनंती आहे कोकणे सर, फक्त 2 मिनिट. हम मुझे आहे गुरुजन सारे, वंदन करूया तयाना. ज्ञान देणे मुले घडविणे, हेची जात जयाना. हम मुझे आहे गुरुजन सारे, वंदन करूया तयाना. गोपना कधी शांती माया, संस्कारांनी घडवी काया. आदराचा असे धाक जयाचा, आपुले वाटती मुलांना. मुझे आहे गुरुजन सारे, वंदन करूया तयाना. भविष्याच्या वाटा साऱ्या, कुठेच नाही आता कोऱ्या. कर्तव्याने आम्हा घडविले, पात्र केले ते बहुमाना. मुझे आहे गुरुजन सारे, वंदन करूया गुरुजनांना. संयम शांतीचा घाट बनवला, भीतपणा मात दुनावला. वेद कधी ना केला त्यांनी, मानिले थोर असवासाना. मुझे आहे गुरुजन सारे, वंदन करूया गुरुजनांना. वंदन करूया गुरुजनांना, वंदन करूया गुरुजनांना. इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी विद्यालयास वृक्ष भेट देऊन एक नवीन शुभारंभ या क्षणी केला आहे. महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी.